बेस्ट उपास आहे एकादशीचा. जुनी लोक एकादशी करणारी बघितलेली आहेत, त्यांना डायबिटीस नाही, हायपरटेन्शन नाही. पूर्वीची आपली जी पिढी आहे, पूर्वी आपल्या अगोदरच्या आपल्या आई वडिलांची, आपल्या आजी आजोबांची, ही लोक फास्टिंग करायची. ते फास्टिंग परमेश्वराची श्रद्धा म्हणून करत असतील, पण त्याच्या पाठीमागं इतकं सुंदर सायन्स आहे. संकष्टी आहे, एकादशी आहे, महाशिवरात्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती लोक करायची. ह्या सगळ्या उपासांमध्ये सगळ्यात बेस्ट उपास आहे एकादशीचा. मी आत्तापर्यंत जेवढी जुनी लोक एकादशी करणारी बघितलेली आहेत, त्यांना डायबिटीस नाही, हायपरटेन्शन नाही, अदर कुठला त्रास त्यांना नाही आहे, हे सत्य आहे. एकादशीत तुम्ही जवळजवळ 48 आवर्स म्हणजे 48 तास तुम्ही उपाशी राहता. विचार करा, तुम्ही उपाशी राहताय, तुम्ही ताक घेताय, दही घेताय, फळं खाताय, बॉडीला एक टाईम मिळतो तिच्यातले सगळे विषारी घटक शरीरातून बाहेर काढून टाकायचे. किती छान टाईम मिळतो. श्रद्धा पण होते आणि तुमची बॉडी पण छान रिकवर करायला मदत करते. त्यामुळे उपास करा, उपासाची सवय लावून घ्या. उपास केवळ परमेश्वराच्या अधीन होण्यासाठी नाही, तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुम्हाला स्वतःला बरं करत असता.